नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे। आपण सध्या या भव्य कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की कृषी विभागाने वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड तर्फे जिल्हास्तरीय फळ भाजीपाला मसाला पिके प्रदर्शन व त्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण पाहू शकतो की हे जिल्हाभरातील जे शेतकरी आहेत त्यांनी विविध जे भाजीपाला जे आहेत त्या पद्धतीचे ज्या अनेक भाजीपाल्याचे जे इथं प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आले आहे आणि या ठिकाणी याच्यातूनच शेतकऱ्यांसाठी स्पर्धा आयोजित केली आणि त्यातून प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा पद्धतीचं जे पारितोषिक देण्यात येणार आहे। या संदर्भात या कृषी प्रदर्शनासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत कृषी अधिकारी आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने हे कृषी प्रदर्शन आहे, किती दिवस चालणार आहे, काय काय स्पर्धा आयोजित केली आहे? हे माळेगाव यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे कृषी विभाग जिल्हा परिषद याच्या मार्फत आपण या 2 ते 5 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आयोजित केलं आहे। यामध्ये मुख्यतः आपण 3 बाबी असतात। एक कृषी प्रदर्शन आहे, दुसरं शेतकरी जे उत्कृष्ट शेतकरी काम केलेले आहेत गेल्या वर्षात असे कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा पुरस्कार आहे आणि तिसरं जे आहे जे फळे भाजीपाला व मसाला पीक स्पर्धा आहे। तर यामध्ये आपण प्रदर्शनामध्ये जवळपास 103 स्टॉल लावलेले आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळे कृषी यांत्रिकरणचे असेल, बियाणे असेल, आधुनिक खते असेल, पेस्टिसाइड असेल किंवा शेतकऱ्यासाठी जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे ते सर्व आपण इथं शेतकऱ्यांना दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे की आपण 16 तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून एक शेतकरी यांचं निवड करून उत्कृष्ट शेतकरी ज्यांनी गेल्या वर्षात काम केलेलं आहे त्यांचा सपत्नीक आपण इथं सत्कार करत आहोत। त्याच्यामध्ये साडी, चोळी, फेटा, मोमेंटो हे देऊन त्यांचा मान सन्मान इथं आपण जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करत आहोत। तसेच फळे भाजीपाला व मसाला पिके याच्यामध्ये जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी इथे नमुने आणलेले आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 450 नमुने इथं आपल्याला प्राप्त झालेले आहेत। तर त्याच्यामधून आपण प्रथम द्वितीय तृतीय प्रत्येक बाबीमधून काढून त्यांना प्रोत्साहनपर प्रथम येणाऱ्याला 4000 रुपये, द्वितीय येणाऱ्याला 3000 रुपये व तृतीय येणाऱ्याला 2000 रुपये आणि ज्यांचा काही नंबर येणार नाही त्यांना पण आपण प्रमाणपत्र सहभागाचा देऊन त्यांचा पण सन्मान करणार आहोत। या पद्धतीचं आपण हे प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे। निश्चितच हे प्रदर्शन 3 दिवस चालणार आहे आणि या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, माळेगाव, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।